गॉडफादर स्क्रीनवरती पाठीमागे बघत असलेली ही दृश्य काहींना विचलित करू शकतात. यातील काही दृश्य ही जनतेला सुखावू शकतात, तर काहींच्या पोटात भीतीचा गोळा देखील येऊ शकतो. होय, काल रात्री म्हणजे सोमवारी रात्री 10:30ची ही दृश्य आहेत. या रस्त्यावरती नेमकं काय चाललंय, कशासाठी चाललंय आणि यातून नागरिक किती सुखावतायत, या रस्त्याचं कामकाज किती फास्ट पद्धतीने सुरू आहे, यासाठी पॉलिटिकल असाइनमेंट नव्हे, होमवर्क नव्हे, तर ग्राउंडवर्क करणारे माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. मित्रांनो, आता अनेक जण म्हणतील राहुरीची पोटनिवडणूक येऊ घातलेली आहे आणि याचसाठी ही पॉलिटिकल मूव्ह आहे की काय, अशा पद्धतीने देखील या विषयाकडे बघू शकतात. परंतु राहुरीमध्ये स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांनी अनेकदा निवडणूक लढवली. ते माजी मंत्री होते. त्यांचे पुत्र अक्षयदादा कर्डिले हे या निवडणुकीत भाजपकडून कमळाच्या चिन्हावरती उभे राहणार आहेत. तत्पूर्वीच या रस्त्यासाठी अनेकदा आंदोलन करणारे माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे हे देखील सध्या या रस्त्याच्या कामासाठी आग्रही आहेत. परंतु थेट अहिल्यानगरचे माजी खासदार असलेले डॉक्टर सुजयदादा विखे पाटील या रस्त्यासाठी इनिशिएटिव्ह घेतात, या रस्त्याचा फॉलोअप घेतात, बॅकअप घेतात. नवे प्रशासन, इंजिनियर आणि ठेकेदार यांना प्रत्यक्ष बोलवून कागद पेन घेऊन त्यांनी मागच्या वेळी देखील या लोकांना सूचना दिल्या. जनतेचा प्रवास सुसह्य व्हावा, राहुरीकरांच्या तोंडावरती हास्य उभं राहावं, यासाठी हा त्यांनी केलेला प्रयत्न. अक्षरशः रात्री देखील ते या रस्त्याकडं म्हणजेच राहुरी तालुक्याकडं, नगर तालुक्याकडं लक्ष ठेवून आहे. एकदा येऊन फोटो काढणारे अनेक आहेत. लोकांचा विश्वास माझ्या बाजूने आहे. माझे कार्यकर्ते पक्के आहेत. मी भाग्यवान आहे, मला असे कार्यकर्ते मिळाले. मी फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता काम करणारा नाही. मी फक्त फोटो आणि व्हिडिओ पुरता कामकाज करणारा माणूस नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितलं. आणि हा सगळा रोख त्यांचा खासदार निलेश दादा लंके, त्याचबरोबर प्राजक्तदादा तनपुरे यांच्याकडे होता की काय, अशी जनतेमध्ये चर्चा आहे. मित्रांनो, याच रस्त्यासाठी कलेक्टर ऑफिस समोर खासदार निलेश लंके यांनी उपोषण केलं होतं, आमरण उपोषण केलं होतं. ते उपोषण सुटताना त्यांनी लेखी घेतलं होतं. या रस्त्यासाठी त्यांच्या उपोषणातून लोकांना वाटलं होतं हा रस्ता लवकर होईल. निलेश लंके यांच्या प्रयत्नातून, यांच्या पाठपुराव्यामुळं या रस्त्याला निधी मिळेल आणि हे कामकाज परिणामी सुसह्य होईल, लोकांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर माजी मंत्री असलेले प्राजक्तदादा तनपुरे यांनी देखील या रस्त्यावरनं अनेकदा आंदोलनं केली, रस्ता रोको केला. अनेक मृत गेलेल्या व्यक्तींसाठी, या अपघातामध्ये बळी गेलेल्या व्यक्तींसाठी त्यांनी आवाज उठवला. परंतु सध्या राज्यात आणि जिल्ह्यामध्ये भाजपाने जो विकास कामांचा धडाका लावला आहे, त्यामुळं या रस्त्यासाठी, या कामकाजासाठी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपाला बहुमत जनतेकडनं देण्यात आलं. या बहुमत देताना विखेंचे विरोधक मानले जाणारे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना देखील तेथील जनतेने घरी बसवलं. आणि ते घरी बसवतानाच त्यांनी निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके, की ज्या जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांना देखील आमदारकीच्या निवडणुकीमध्ये दाते सरांच्या मार्फत त्यांचा पराभव करून त्यांना देखील घरी बसवण्यात आलं. मित्रांनो, लोकशाहीमध्ये कामकाज केलं नाही, नुसतंच राजकारण करत गेलं तर जनता काय करू शकते, याबाबत या जिल्ह्याने अनेक उदाहरणं घालून दिलेली आहेत. माजी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी ज्या वेळेस दक्षिणेमध्ये त्यांचा पराभव झाला, निसटत्या फरकाने पराभव झाला, त्याच वेळेस त्यांनी स्वतः बदल करायला सुरुवात केली. जनतेशी थेट संपर्काचं सूत्र वापरलं. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असेल किंवा लोकांच्या समस्या असतील त्या सोडवण्यासाठी अशा पद्धतीने थेट रस्त्यावरती ते जायला लागले. आणि यातूनच त्यांचा व्यापक जनसंपर्क आणि थेट कम्युनिकेशन हे वाढत गेलं. आणि याच कम्युनिकेशनमधनं जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती निवडणुकांमध्ये देखील सुजयदादा विखे पाटील आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील चांगल्या पद्धतीने त्यांना यश मिळालं. त्यानंतर अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुतारी या चिन्हाचा, या पक्षाच्या लोकांचा अक्षरशः सुपडा साफ करण्यात आला. त्यामध्ये खासदार निलेश लंके यांनी प्रचारात भाग घेऊन देखील जनतेने त्यांना नाकारल्याचं आपल्याला दिसून आलं. अक्षरशः 0 जागा निवडून आल्या. बाळासाहेब थोरात यांच्या काँग्रेस पक्षाला केवळ मुस्लिम समाजाच्या
मुकुंदनगरमधील वॉर्डमुळं 2 जागा मिळाल्या. मुस्लिम समाजामुळंच त्यांची, त्या पक्षाची, त्या पंजाची इज्जत वाचल्याचं अनेकांनी गॉडफादर मीडियाला सांगितलं. मित्रांनो, राजकारण हे असंच असतं, परंतु निवडणुका संपल्यानंतर विकासाचं राजकारण केलं नाही तर जनता काय करते याचा सोक्षमोक्ष आणि याचा आदर्श वस्तुपाठ या जिल्ह्यातील जनतेने घालून दिलेला आहे. आता या रस्त्याच्या माध्यमातून काही लोक म्हणतील की विखे पाटलांनी मिशन राहुरी आणि ऑपरेशन तुतारी सुरू केली की काय, किंवा काही लोक म्हणू शकतात ह्या पॉलिटिक्समध्ये आता पॉलिटिकल असाइनमेंट म्हणून भाजपाने ही जबाबदारी विखे परिवारावरती दिलेली आहे की काय. हा रस्ता नगर मनमाड रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला होता. अनेकांच्या या रस्त्यावरती बळी गेलेले आहेत, परंतु निलेश लंके आणि प्राजक्तदादा तनपुरे यांच्या माध्यमातून या रस्त्याचं कामकाज होईल का याबाबत देखील जनता उत्सुकतेने, मोठ्या आशेने त्यांच्याकडे बघत होती. तुतारी या चिन्हाकडनं दोघंही लढतात. दोघंही निवडणुकांमध्ये अनेकदा प्रतिस्पर्ध्याला चित करण्यात, भाषणं करण्यात, विकासात्मक धोरणं आखण्यात पटाईत आहेत, किंवा त्या पद्धतीने त्यांनी कामकाज देखील केलं असेल म्हणून काही वेळा त्यांना निवडूनही दिलंय. परंतु सध्या नगर मनमाड रस्त्याच्या आडून जरी राजकारण काही होत असेल, परंतु सामान्य जनता, राहुरीकर हे तिथं सुखावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या रस्त्यासाठी प्रशासन ठेकेदाराला सूचना देतानाच 20 होमगार्ड मंजूर करण्यात आले. 2-3 दिवसापूर्वीच सुजयदादा विखे यांनी सांगितलं होतं होमगार्ड नसतील तर त्यांचा पगार मी माझ्या खिशातून करतो. जनतेने माझ्यावरती इतकं प्रेम केलेलं आहे, त्यामुळे मला या ठिकाणी ट्रॅफिक जॅम नको, डायव्हर्जन कसे वळवले पाहिजे ह्या गोष्टी देखील सांगितल्या. त्यामुळे जनतेला आता साहजिकच प्रश्न पडलाय, खासदार निलेश लंके की जे सिटिंग MP आहेत आणि प्राजक्तदादा तनपुरे या रस्त्याबाबत इनिशिएटिव्ह का घेत नाहीत. मग फक्त फोटो, व्हिडिओ आणि बातम्यांपुरतेच ते त्या काळात आंदोलनात उतरले होते की काय, अशी शंका जनतेमधून वर्तवण्यात येत आहे. तरी या संपूर्ण गोष्टीला आणखीन एका निवडणुकीची जोड आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत. हा रस्ता ज्या ज्या ठिकाणातून जातो त्या ठिकाणी काही नगरपंचायती, नगरपालिका असतील, परंतु प्रामुख्याने हा रस्ता ग्रामीण भागातून जातो आणि त्याच ठिकाणी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदाच्या देखील निवडणुका आहेत. त्या निवडणुकांमध्ये काय होईल हे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या तरी असं म्हणता येईल का की लंके चक्रव्यूहात सापडलेत, मतांच्या ग्राउंडवरती विखे पाटील आघाडीवरती गेलेत, मिशन राहुरी आणि ऑपरेशन तुतारी यशस्वी होईल का. कारण सध्या राज्यात आणि जिल्ह्यात देखील शरद पवार आणि अजितदादा पवार यांच्या तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हांचा, पक्षांचा सपाटून पराभव झालेला आहे. त्यांच्या होम ग्राउंडवरती म्हणजे पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिका या 2 मोठ्या महापालिकांमध्ये होम ग्राउंडवर देखील तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊन देखील त्या ठिकाणी पराभव झालेला आहे. आणि त्या जोडीला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विखे पाटलांच्या वर्चस्वाला आता सध्या कोणतंही चॅलेंज नसल्याचं आज मितीला तरी दिसत आहे. त्यामुळे ही पॉलिटिकली ट्रॅफिक जॅम होते किंवा व्हेकल्समुळे होते याबाबतचा हा व्हिडिओ आणि सुजयदादा काल रात्री सोमवारी 10:30 वाजता नेमकं काय म्हणाले ते देखील तुम्ही या व्हिडिओतून बघा. ते बघितल्यानंतर तुमच्या काही कमेंट्स असतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. त्याला जनसमर्थन लागतं. आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन चालणारे लोक आहोत आणि आमच्या मुलांनी जे हे केलं आज ते त्यांचं काम नाही म्हणून उभे राहिले असे कार्यकर्ते मिळणं पण माझं भाग्य समजतो. कारण की आमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाही. आमचे कार्यकर्ते नेत्याने दिलेला आदेश पाळतात आणि मी त्यांना सकाळपासून 4दा फोन लावला की काय झालंय, कुठं अडकलंय का, काय अडकलंय का. कारण की नुसतं एकदा येऊन फोटो काढून आणि व्हिडिओ काढून जाऊन परत जर लोकांना न्याय नाही मिळाला तर लोक माझं विश्वास संपून जाईल लोकांचा माझ्यावर. तुम्ही माझा विश्वास कधी संपू देत नाही. आज अक्षरशः एक तासभर सोडला तर अजिबात पुढेही ट्रॅफिक जॅम नाही आणि सहसा उद्यापासून पुढं थोडा त्रास जरी झाला तरी आमचा प्रयत्न राहील की पुढेही ट्रॅफिक जॅम होणार नाही. आणि जर कुठं ट्रॅफिक जॅम आढळलं तर माझे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून ट्रॅफिकचं नियोजन करतील अशी मी सूचना दिलेली आहे. तर रावरीकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, पण आता असं होऊ देणार नाही एवढीच मी खात्री देऊ शकतो. आपण होमगार्डांचा पगार देणार होता, आज 20 होमगार्ड मंजूर झाले, काय सांगाल? होमगार्ड मंजूर झाले कारण की हा प्रस्ताव कधी पाठवला नव्हता. माननीय पालकमंत्री महोदयांनी
डीजी होमगार्डशी आज फोनवर चर्चा केली. आम्ही सकाळी अर्जंटली रावरी पोलीस स्टेशनहून प्रस्ताव पाठवला. एसपी ऑफिस मुंबईला गेला. आणि जेव्हा जिद्द असते ना तर जिद्दीने सगळं होऊ शकतं. फक्त जिद्द पाहिजे आणि नीतिमत्ता पाहिजे. आणि नीतिमत्ता असल्यावरच कामं होतात. तो होमगार्ड माझ्या मते लवकर आले पाहिजेत. आणि राहुरीचेच मुलं आहेत ज्यांनी होमगार्डची ट्रेनिंग केलेली आहे. त्यांना फक्त रुजू व्हायचं आहे कामावर. असं काही कुठून अमेरिकेहून आणि कुठून जपानहून लोक येत नाहीत. राहुरीचेच आपल्या मुलं आहेत. त्यांना रोजगार मिळेल. आणि शासनाला सांगितलं साधारण ते म्हणत होते कुठेतरी 15-20 हजार रुपये खर्च त्यांचा रोज पडतो. म्हटलं काय महिन्याभराचा विषय आहे. 7-7.5 लाख रुपये जनतेने एवढं दिलंय मला तर 7 लाख रुपये काय फार मोठी गोष्ट त्यांनी देऊन टाका. 7 लाख रुपये मी लहान होतो ना काय, पण जनतेचे त्रास कमी झाले. 7 लाख रुपये तर 7 लाख रुपयाला काही मूल्य नाही. दादा हे काम आहे ना तसं विद्यमान खासदाराचं होतं, पण आपण यामध्ये लक्ष घातलंय, काय सांगणार? आता रात्रीची वेळ कशाला खोटं बोलायला लावतं त्या सोडून. थँक्यू.